मी आता पॅसेंजरची वाट बघत होतो आणि तेवढ्यात भावाचा फोन आला की भाऊ म्हणला की आता गाडीचं मेंटेनन्स चाललेलं आहे माझ्या, तर तू तिथे येऊन बघ की काय मेंटेनन्स वगैरे आहे ते. तर चला तर आपण गाडीचं मेंटेनन्स आहे त्या ठिकाणी करत आहे तो, आणि आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार आहोत की गाडीचं कोणतं मेंटेनन्स निघलेलं आहे. तर चला तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो शेवटपर्यंत, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि आहे माझा भाऊ प्रमोद कुंजीर. तर ह्याचीच गाडी आहे. ह्याच्या गाडीचं बघा इकडे काम निघलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती भलं मोठं इंजन आहे. तर कोणतं गाडीचं काम निघलं होतं तुझं? हे काय, ह्याला काय म्हणतात? इसको क्या बोलते हैं? स्टार्टर. क्या बिगड़ा था इसका? लगाया नहीं ना, कार्बन क्या? तो उस दिन गाड़ी स्टार्ट नहीं हो रहा था, वो उसके वजह से ही नहीं हो रहा था क्या? दादा टीव्हीएस गाडी कशी आहे? टीव्हीएस गाडी कशी आहे चालायला? टीव्हीएस गाडी छान आहे, फक्त मेंटेनन्स वेळेवर आणि टायमावर खराब आहे. एक नंबर सुपर गाडी आहे. किती दिवसातून तू ह्या गाडीचं मेंटेनन्स करत असतो? 5 महिने झाले. 5 महिन्यातून आज मेंटेनन्ससाठी गाडी आणलेली आहे. ती आणणार नव्हतो, पण ते स्टार्टरचं थोडंसं काम निघलं म्हणून मला इमर्जन्सी लागली. तर कोणत्या गाड्या चांगल्या आहेत आता सध्या मार्केटमध्ये? माझ्यासाठी माझ्या दृष्टिकोनातून तर टीव्हीएस गाडी एक नंबर, आणि बाकीच्या 2 स्ट्रोक आणि 4 स्ट्रोक गाडी आहे ती. गाड्यांचं मी काही सांगू शकत नाही आहे, पण मेंटेनन्ससाठी टीव्हीएस गाडी सुपर आहे. वेळेवर मेंटेनन्स करावी. तर चला अजून आपण सिंगबाईकडून जाणून घेऊया. सिंगबाई, गाड़ी कौन सा अच्छा है? गाड़ी में तो टीवीएस अच्छा है, लेकिन पार्ट्स महंगा है बस. और वो 4 स्ट्रोक गाड़ी का और 2 स्ट्रोक गाड़ी का वो भी ठीक है, लेकिन मेंटेनेंस ज़्यादा है. कौन से गाड़ी में? 2 स्ट्रोक गाड़ी में क्या 4 स्ट्रोक गाड़ी में? फॉरेस्ट को और 2 स्ट्रोक गाड़ी का वो जीरो मेंटेनेंस. जीरो मेंटेनेंस है, कोई मेंटेनेंस नहीं. तो आप क्या सलाह दोगे कि लोगों को कौन सा गाड़ी लेना चाहिए? गाड़ी तो 2 स्ट्रोक अच्छा है, लेकिन 2 स्ट्रोक का मिल कहाँ रहा है. अभी मार्केट में अवेलेबल नहीं है. वो स्टॉक तो अभी कंपनी ने बंद ही कर दिया ना गाड़ी. टीवीएस भी मार्केट में आना चाहिए. टीवीएस आता बंद झालेत का चालू आहेत? नहीं, चालू. गाड़ी मार्केटला टीवीएस चालू आहे ना? चालू है, लेकिन BS6 है ना, बराबर नहीं है. BF6 बराबर नहीं है. वो क्या पूरा कॅम्प्युटर राइज आहे ना? स्पार्ट भेटत नाही आहेत गाड्यांचे. स्पार्ट जर भेटले तर गाडी उसका खाली स्टार्टर का 27,000 रुपया दाम है. स्टार्टर का 27,000 हाँ, टीवीएस का. टीवीएस के गाड़ी का? हाँ, ये उसमें स्टार्टर नहीं रहता है, हाँ हाँ. ट्रैवल नहीं रहेगा. हम्म. वो कंप्रेसर पर गाड़ी चालू होता है. अरे वाह, 27,000. 27,000 रुपये स्टार्टरचा खर्च फक्त. आता काय सांगणार तू? काही गाड्या बोईसरला आहेत, त्या हिशोबाने भरपूर आहेत. 2-3 गाड़ी बचे. नाही है ना? वो बोला जो मैं बता रहा हूँ. हाँ, मगर वो अच्छे चल रहा है सिंह भाई गाड़ी. आए उसी दिन तो मैं गाड़ी तो अच्छे चल रहा है सिंह. चला आता हे स्टार्टर फिट करून घेणार आहेत. मैं उसी दिन तो तर इंजन खुल या के ठिकाणी बंद बघा या ठिकाणी बघा ना. स्टार्टर फिट केलं जातं. हलका आता नाही, तुम्हाला आतमध्ये हलका तो दाखवण्याचा हे- प्रयत्न करतो. हे बघा BS4 है ना. या ठिकाणी और उसका हा जो वो आहे ब्लॉक आहे, टाटा में जो रहता है ना, किती मोठा आहे ब्लॉक बघा. तर हे गॅरेज आहे चित्रालय या ठिकाणी. आता जाणून घेतलं की जो गॅरेजवाला आहे त्याच्याकडून की कोणत्या गाडीचं कसं मेंटेनन्स आहे आणि कशा पद्धतीने रिक्षावाले आपलं व्यवसाय करतात आणि मेंटेनन्स करतात. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ येत राहतील. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.